हॅलो स्टुडंट्स, आज आपण इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर नंबर 3 औद्योगिक व्यवस्थापनाचा पेपर नंबर 3 याचा सिलेबस बघणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला 4 युनिट आहेत. सो पहिलं युनिट प्रोडक्शन फंक्शन अँड प्लॅनिंग कंट्रोल, दुसरं युनिट आहे प्रोडक्टिव्हिटी, तिसरं युनिट आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, चौथं युनिट आहे लॉजिस्टिक मॅनेजमेंट. ह्यामध्ये पहिल्या युनिटमध्ये प्रोडक्शन फंक्शन अँड प्लॅनिंग अँड कंट्रोल PPC. सो त्याच्यामध्ये पहिला मुद्दा प्रोडक्शन फंक्शन. त्याच्यामध्ये प्रोडक्शन फंक्शनची कन्सेप्ट, कंपोनंट्स ऑफ प्रोडक्शन फंक्शन. देन प्लॅनिंग अँड कंट्रोल. त्याच्यामध्ये प्लॅनिंग अँड कंट्रोल मीनिंग, प्लॅनिंग अँड कंट्रोल ऑब्जेक्टिव्ज, इम्पॉर्टन्स ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल, टेक्निक ऑफ प्रोडक्शन कंट्रोल. त्यामध्ये रूटीन, शेड्युलिंग, डिस्पॅचिंग अँड फॉलोअप. देन लास्ट वन इज लिमिटेशन ऑफ प्रोडक्शन फंक्शन अँड प्लॅनिंग अँड कंट्रोल, इन शॉर्ट PPC. सेकंड युनिट इज प्रोडक्टिव्हिटी. देन प्रोडक्टिव्हिटीमध्ये मीनिंग अँड इम्पॉर्टन्स. सेकंड पॉईंट इज मेजरमेंट ऑफ प्रोडक्टिव्हिटी. देन फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग ऑन प्रोडक्टिव्हिटी, मेथड ऑफ इम्प्रूव्हिंग प्रोडक्टिव्हिटी, प्रोडक्शन वर्सेस प्रोडक्टिव्हिटी. युनिट थर्ड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. त्यामध्ये मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्स ऑफ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. देन रिसिप्ट अँड इश्यू ऑफ मटेरियल, बिन कार्ड अँड स्टोअर लेजर. देन प्राइसिंग ऑफ मटेरियल इश्यू. त्यामध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट अँड लास्ट इन लास्ट आउट मेथड्स. देन EOQ. देन ABC ॲनालिसिस अँड VED क्लासिफिकेशन. अँड लास्ट पॉईंट इज जस्ट इन टाईम JIT प्रोडक्शन. ह्यामध्ये मीनिंग, टेक्निक अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ JIT जस्ट इन टाईम. देन लास्ट वन इज रिसेंट ट्रेंड्स इन इन्व्हेंटरीज. लास्ट टॉपिक इज लॉजिस्टिक मॅनेजमेंट. त्यामध्ये मीनिंग, ऑब्जेक्टिव्ज, इम्पॉर्टन्स ऑफ लॉजिस्टिक मॅनेजमेंट, ॲक्टिव्हिटीज ऑफ द लॉजिस्टिक मॅनेजमेंट, फंक्शन्स. त्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन, वेअर हाऊसिंग इन्क्लुडिंग कोल्ड स्टोरेज, मटेरियल हँडलिंग अँड पॅकेजिंग. देन लास्ट वन इज सप्लाय चेन मॅनेजमेंट. सो पहिलं युनिट आहे प्रोडक्शन फंक्शन अँड प्लॅनिंग अँड कंट्रोल. त्यामध्ये तुम्हाला उत्पादकता कार्य, उत्पादकता कार्याची संकल्पना, उत्पादकता कार्याचे घटक जे असतील ते. सो दुसरा पॉईंट त्यामध्ये नियोजन आणि नियंत्रण. त्यामध्ये नियोजन आणि नियंत्रणाचा अर्थ, नियोजन आणि नियंत्रणाची उद्दिष्टे, नियोजन आणि नियंत्रणाचे महत्त्व, उत्पादन नियंत्रणाची तंत्रे. त्यामध्ये मार्गनिर्धारण, कार्यवेळापत्रक, कार्यप्रारंभ आदेश देणे, अनुसरण किंवा पाठपुरावा. आणि लास्ट म्हणजे उत्पादन नियोजन व नियंत्रणाच्या मर्यादा. याचा अभ्यास आपण टॉपिक नंबर फर्स्ट, युनिट नंबर फर्स्टमध्ये करणार आहोत. सो युनिट नंबर सेकंड टायटल इज प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता. यामध्ये उत्पादकतेचा अर्थ, उत्पादकतेचे महत्त्व, त्यानंतर उत्पादकतेचे मापन, त्यानंतर उत्पादकतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, त्यानंतर उत्पादकता वाढवण्यासाठीच्या पद्धती, आणि लास्ट उत्पादन आणि उत्पादकता. टॉपिक 3 टायटल आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. मराठीमध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंटला मालसाठा व्यवस्थापन असं म्हटलं जातं. त्यामध्ये तुम्हाला मालसाठा व्यवस्थापनाचा अर्थ, मालसाठा व्यवस्थापनाच्या व्याख्या, मालसाठा व्यवस्थापनाचे उद्दिष्टे पहिल्या पॉईंटमध्ये असणार आहेत. सेकंड पॉईंटमध्ये तुम्हाला सामग्रीची स्वीकृती किंवा मालाची स्वीकृती,
त्याच्यानंतर सामग्री किंवा माल देण्याची कार्यपद्धती, त्यामध्ये बिन कार्ड असेल आणि मालसाठा खतावणी, स्टोअर लेजर. ओके, सो थर्ड पॉईंट इज देय मालसाठ्याची किंमत निश्चिती. देय मालसाठ्याची किंमत निश्चिती, त्यामध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट, प्रथम आत प्रथम बाहेर पद्धत, आणि लास्ट इन फर्स्ट आउट, त्यामध्ये शेवट आत आणि प्रथम बाहेर पद्धती. त्याच्यानंतर EOQ ही एक कन्सेप्ट तुम्हाला असणार आहे. त्यामध्ये EOQचा अर्थ आणि EOQच्या व्याख्या, EOQचं महत्त्व. त्याच्यानंतर ABC ॲनालिसिस अँड VED क्लासिफिकेशन, त्यामध्ये अ ब क विश्लेषण अँड VED विश्लेषण. त्याच्यानंतर जस्ट इन टाईम प्रोडक्शन, जिट प्रोडक्शन, त्यामध्ये जिटचा अर्थ, जस्ट इन टाईमचा अर्थ, जस्ट इन टाईमची तंत्रे जे असतील ती, आणि जस्ट इन टाईमचे फायदे जे आपल्याला औद्योगिक व्यवस्थापनामध्ये होतात. त्यानंतर चौथा टॉपिक असेल लॉजिस्टिक मॅनेजमेंट, पुरवठाशास्त्र व्यवस्थापन असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणू. त्यामध्ये पहिलं पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाचा अर्थ काय असेल, पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाच्या व्याख्या काय असतील, पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाची उद्दिष्टे काय आहेत, पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाची तत्त्वे काय असतील, पुरवठाशास्त्रातील विविध क्रिया कोणत्या आहेत. त्यामध्ये पहिली वाहतूक करणे, ट्रान्सपोर्टेशन, साठवणूक किंवा संग्रहण, त्याच्यानंतर माल हाताळणी किंवा आणि माल बांधणी किंवा मालाचे अवेष्टन काय असेल, पॅकेजिंग. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आहे पुरवठा व्यवस्थापनाची साखळी. सो अशा पद्धतीने हे 4 पॉईंट आहेत ज्याचा अभ्यास आपण इंडस्ट्रियल मॅनेजमेंट औद्योगिक व्यवस्थापनाचा पेपर नंबर 3 यामध्ये करणार आहोत. सो या पद्धतीने टायटल असतील पेपर नंबर 3चे. हे काही बुक्स आहेत ज्याचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता औद्योगिक व्यवस्थापन पेपर नंबर 3चा स्टडी करण्यासाठी. ओके, आता तुमचा एक्झामिनेशन पॅटर्न इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर नंबर 3 हा सब्जेक्ट जो आहे तो BCom 3rd इयर या क्लासला असल्यामुळं तुमचं एक्झामिनेशन पॅटर्न जे असणार आहे मार्क्सचं ते 70-30 पॅटर्न असेल. इंटरनल इव्हॅल्युएशन तुम्हाला जे असेल ते 30 मार्क्सचं असेल. 70 मार्क्सचा तुम्हाला थेरी पेपर सोडवायचा आहे आणि 30 मार्क्स तुमचे इंटरनल इव्हॅल्युएशन असेल जे तुम्हाला सबमिशन करायचं आहे. तर त्यामध्ये पहिलं तुम्हाला स्टुडंट्स ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन, त्याचे तुम्हाला 5 मार्क असणार आहेत. ओके, त्याच्यामध्ये काय काय येतं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनमध्ये, अटेंडन्स असेल तुमची, प्रेझेंटेशन असेल, ग्रुप डिस्कशन असेल, सेमिनार पेपर किंवा अदर ॲक्टिव्हिटीज ज्या क्लासमध्ये घेतल्या जातील किंवा तुम्हाला सांगितल्या जातील. तर सेकंड 10 मार्क्ससाठी तुम्हाला एक होम असाइनमेंट टेस्ट दिली जाईल, ती सोडवून द्यावी लागेल किंवा ओरल एक्झामिनेशन. ओके, 10 मार्क्ससाठी घेतली जाईल. आणि 15 मार्क्ससाठी 15 मार्कासाठी तुम्हाला MCQ टेस्ट असणार आहे जी की 15 मार्क्सची असणार आहे आणि ज्याच्यामध्ये 15 क्वेश्चन विचारले जातील तुम्हाला. एक क्वेश्चन हा 1 मार्कासाठी असेल. सो अशा पद्धतीनं तुमचं 30 मार्क्सचं इंटरनल इव्हॅल्युएशन असणार आहे. सो या पद्धतीनं तुमचा इंडस्ट्रियल मॅनेजमेंट औद्योगिक व्यवस्थापनाचा पेपर नंबर 3 असेल. सो नेक्स्ट लेक्चरला आपण टॉपिक फर्स्ट स्टार्ट करणार आहोत. ओके, थँक्यू.